नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण बरेच जणांनी हरभरा पीक घेतला असेल आणि आता आपण नांदेड जिल्ह्यामध्ये आहोत. या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये हरभरा लावला जातो. त्या हरभऱ्यावरती हे शेतकरी बऱ्याच वर्षापासून आपल्या ॲडव्हान्स पेस्टिसाइडच्या एका उत्पादनाचा वापर करत आलेले. त्यांच्याकडून आपण थोडक्यात अनुभव जाणून घेणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. तुम्ही आपल्या ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं काजू हे प्रोडक्ट वापरताय, त्याच्याबद्दल काय वाटतंय थोडक्यात सांगा. फुटवे आणि वाढ चांगल्या प्रकारची होते. हां, त्याच्यानंतर ब्राईटनेस चांगले वाढ होतात, उत्पन्न पण चांगलं येते. बरं. किती वर्षापासून वापरताय तुम्ही? 10 वर्षापासून वापरतो. 10 वर्षापासून. हो. तुम्ही पण काजू वापरताय, तुमचा काय अनुभव आहे? चांगल्या सारी रिझल्ट वगैरे फुटव्या हां, फुलधारणा हां. वगैरे चांगले असेल. तुम्ही वापरलंय काजू? नाही, बाकी अजून कोणी? तुम्ही वापरलंय, तुमचा काय अनुभव आहे काजू बद्दल? छान आहे काजू वापरण्यासाठी. फुटवे ग्रीनरी पिटवे चांगला आहे, कळवं पण छान येते, पणाला येते. यावर्षी हरभरा लावलाय का? लावले यावर्षी वापरलाय का मग? नाही वापरायचं आता, पाणी देणे. तुम्ही यावर्षी पण वापरलाय ना? हो वापरले. शेतकरी मित्रांनो, या भागामध्ये बऱ्याच वर्षापासून काजू वापरलं जाते आणि ते फायदा पण करून घेत आहे. फुटव्यांसाठी, वाढीसाठी, झाडाच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी. हरभरा या पिकामध्ये थंडीच्या दिवसांमध्ये जर तुम्ही काजू या प्रोडक्टचा वापर केला तर निश्चितपणे आपल्याला फायदा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी तुम्ही मलाही संपर्क करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 9975993131. आणि काजू या प्रोडक्टचा आता थंडीच्या दिवसांमध्ये हरभरा असेल किंवा इतर कुठलंही पीक असेल तर एकदा अवश्य वापर करून बघा. त्याचं प्रमाण आहे 1 ते 2 ml प्रति लिटर पाण्यासाठी, 250 ml एकरी अशा प्रमाणात तुम्ही काजू वापरू शकता. धन्यवाद. काय दादा, तुम्हाला काय वाटतं, बाकीच्यांनी काजू वापरायला पाहिजे की नाही? वापरायला पाहिजे ना. शेतकरी मित्रांनो, त्यांच्या आग्रहावर तुम्ही पण एकदा काजू अवश्य वापरून बघा. धन्यवाद. मातीला तू जाग उधाणू द्या जवरी, उजाडू दे आज साकड हे मा